परिसरामध्ये तरतूदसुद्धा केलेली आहे आणि ते संध्याकाळी सुद्धा भजनसुद्धा गातात. म्हणून आपलं उर्वरित आयुष्य त्यांनी भजनात आणि एवढंच नव्हे, दिवसाला प्रॅक्टिससुद्धा सरांनी काढलेली आहे. आपला उर्वरित वेळ तिथे देईल. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित स्वर्गीय नारायणराव काळे मॉडेल महाविद्यालय कारंजा इथून आलेले, त्यांचा सुद्धा प्रदीर्घ अनुभव आहे. त्या कॉलेजचे प्राचार्य धनवटे सर यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करावं. गाडगे महाराज संस्थेचे संस्थापक स्वर्गीय दादासाहेब काळे ते महिलाच आहेत, त्यांना दिनभर अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, संस्थेच्या अध्यक्षा, मार्गदर्शक ॲडव्होकेट शोभाताई काळे, सचिव श्री प्रदीप भाऊ काळे, आजचे प्रमुख पाहुणे प्राचार्य वेलसरे सर आणि माझे मित्र सहकारी प्राचार्य विरुळकर सर, सौ विरुळकर वहिनी यांचे सत्कारमूर्ती आहे. उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, निवृत्त झालेले बरेचसे विरुळकर सरांचे स्नेही आले आहेत ते सुद्धा, माजी विद्यार्थी. बऱ्याच वेळापासून कार्यक्रमाला सुरू आहे, बरेच भाषणं झाली. विरुळकर सरांबद्दल बऱ्याच लोकांनी खूप काही सांगितलं आणि विरुळकर सर आणि मी प्राचार्य झालो तर आम्ही जवळपास एकाच झालो. त्यांच्यात प्राचार्याच्या जाणीमध्ये माझ्यामध्ये फक्त 4 महिन्याचा फरक आहे. 4 महिने आधी मी झालो, 4 महिन्यानंतर ते झाले. आणि एकाच संस्थेचे आम्ही दोघे असल्यामुळं सतत दोघांची आमचं कॉर्डिनेशन चांगलं होतं आणि त्यानुसार आम्ही महाविद्यालयाच्या विकासाच्या प्रगतीच्या दृष्टीने सतत प्रयत्न केले. आणि विरुळकर सरांचं कॉलेज माझ्या कॉलेजपेक्षा निश्चित मोठं होतं आणि विरुळकर सर जेव्हा प्राचार्य झाले त्यावेळेची कॉलेजची अवस्था आणि आजची अवस्था याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक हा सगळ्यात दिसून येतो. म्हणजे विरुळकर सरांनी काय केलं हे मला प्रत्येक गोष्टीतून मला आठवून देण्याची गरज नाही. आणि एक ह्युमॅनिटी ग्राउंडवर तर त्यांचा स्वभाव आहे की कोणालाही त्रास द्यायचा नाही, सगळ्यांना घेऊन चालायचं, अशा प्रकारचा स्वभाव असल्यामुळं ते महाविद्यालय फार मोठी प्रगती करू शकलं. आणि सोबतच मॅनेजमेंटचा अनेक उल्लेख केला पाटील सरांनी की मॅनेजमेंटच्या सहभागाशिवाय, मॅनेजमेंटच्या सपोर्टशिवाय हे करणं अजिबात शक्य नाही. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की नागपूर विद्यापीठच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात अशा प्रकारचं मॅनेजमेंट हे मिळणार नाही की पूर्ण सहकार्य प्राचार्याला दिलं जातं आणि तुम्हाला डेव्हलपमेंटच्या दृष्टीने जे करायचं ते तुम्ही करा. आणि म्हणून ही एवढी मोठी प्रगती आज आपल्याला तिथे दिसते आहे. बराचदा उल्लेख करून गेला की विरुळकर सरांची 19 वर्षाची सेवा झालेली आहे प्राचार्य म्हणून. त्यात थोडी दुरुस्ती करतो, 19 नसून ती 38 वर्ष आहे. प्राचार्य झोपी ती प्राचार्यच असतो. उद्या काय करायचं तर डोक्यात सतत सुरू असतं. म्हणजे दिवसभरी प्राचार्य आणि रात्री प्राचार्य, ते 38 वर्ष जवळपास असे आमच्या जातात प्राचार्याच्या कामामध्ये. चांगली झोप लागत नाही, शांततेत झोप लागत नाही. आणि मॅनेजमेंट ही कशी आहे, स्टाफ हा कसा आहे, इथला स्टाफ कसा आहे, इथली मॅनेजमेंट कशी आहे आणि प्राचार्य त्या स्टाफची आणि मॅनेजमेंटची कसे वागले ते तर प्रत्येकाला समजून आम्ही ऐकलं. आणि दुसरा भाग अशी की प्राचार्याला बीपी पण नाही, शुगर पण नाही. पाटील सरांनी सांगितलं त्याला बीपीची गोळी लागली, अजून काही सुटली नाही. म्हणजे अशा स्मूथली चांगल्या प्रकारचं काम विरुळकर सरांनी या महाविद्यालयामध्ये केलं. एवढंच नव्हे तर विरुळकर सर आमच्यासोबत फोरममध्ये सतत ॲक्टिव्ह राहायचे. विद्यापीठामध्ये अनेक गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. तर ड्राफ्टिंग करणं, लॉजिकली संवाद साधणं, मग तो व्हाईस चान्सलरशी असो, एखाद्या मंत्र्याशी असो, सेक्रेटरीशी असो, जॉईंट असो, तर ही सगळी जबाबदारी आम्ही विरुळकर सर यांच्याकडे देतो. आणि त्या पद्धतीने ते बोलायचे, ते करायचे, तर त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला बरेचदा यश सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं एक ॲक्टिव्ह वर्सस्टाईल व्यक्तिमत्व हे विरुळकर सरांचं होतं. आणि शिक्षकापासून तर एक उद्योगपतीपर्यंत मी पुढे, म्हणजे ते शिक्षक होते, प्राध्यापक झाले, प्राचार्य झाले आणि आज ते उद्योगपती सुद्धा एक त्यांनी मोठा कारखाना सुद्धा टाकलेला आहे. ही सगळी यशस्वी, या सगळ्या गोष्टी त्यांना जे यश मिळालं ते त्यांच्या कर्तृत्वावर. चांगल्या पद्धतीचं काम करणं, मन लावून काम करणं ही त्यांची एक पद्धत आहे. आणि म्हणूनच हे आज आपल्याला प्रगती दिसते आहे. आता विरुळकर सरांचं पुढचं जे आयुष्य आहे, सरांनी सांगितलं की रिटायरमेंट लाईफ कसं जगावं, पुण्य मिळवावं, पण त्यांनी चुकी करून तुझी इंडस्ट्री लावली. आता कसं पुण्य मिळवणार जरा लक्ष घाला, तुम्ही म्हणतो
तर तसा सुद्धा वेळ तुम्ही इंडस्ट्रीसोबत इकडे सुद्धा घालवा. पुढील आयुष्यासाठी, पुढील जीवनासाठी बोलण्यासारखं तर खूप आहे, पण वेळेचा अभाव. पुढील जीवनासाठी, पुढील आयुष्यासाठी मुरुडकर सरांना मी शुभेच्छा देतो. त्यांना सुदृढ अशा प्रकारचं, निरोगी अशा प्रकारचं दीर्घायुष्य लाभो अशी शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी थोडक्यात पण मोठा विचार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. यानंतर सदैव हसतमुख असणारे आणि आमच्या खांद्यावर नेहमी प्रेमाचा हात ठेवणारे आदरणीय या कृषक शिक्षण संस्थेचे